बातमी महादेव बेटिंग ॲप प्रकरणामध्ये संदर्भातली मोठी अपडेट जी आहे ती आता समोर येते। अभिनेता साहिल खानला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने ही कारवाई केलेली आहे। हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर साहिल खानला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। महादेव बेटिंग ॲप प्रकरणासंदर्भातली ही बातमी पाहताय। अभिनेता साहिल खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आता साहिल खानला मुंबईमध्ये आणण्यात आलेला आहे। मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने ही कारवाई केलेली आहे आणि आता साहिल खानला मुंबईमध्ये आणण्यात आलेला आहे। साहिल खानला छत्तीसगडमधून ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता मुंबईमध्ये त्याला आणण्यात आलेला आहे। पुढची कारवाई जी आहे ती आता सुरू होईल। मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने ही कारवाई केलेली आहे। अभिनेता साहिल खान याला छत्तीसगडमधून आता मुंबईमध्ये आणण्यात आलेला आहे। त्याला मुंबईमध्ये ज्यावेळेला आणण्यात आलं त्यावेळेची दृश्य आपण पाहताय। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहताय। महादेव बेटिंग ॲप प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे। या प्रकरणामध्ये अभिनेता साहिल खान याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने ही कारवाई केलेली आहे। हायकोर्टाने अटकपूर्व जामीन त्याचा फेटाळला आणि त्याच्यानंतर आता पोलिसांकडून साहिल खानला ताब्यात घेण्यात आलेला आहे। या संदर्भातली आणखीन एक महत्त्वाची बातमी। माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे असं साहिल खानने म्हटलेलं आहे। मुंबईमध्ये आणल्यावर साहिल खानने ही प्रतिक्रिया दिलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे असं साहिल खानने म्हटलेलं आहे। महादेव बेटिंग ॲप प्रकरणामध्ये साहिल खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि मुंबईमध्ये आणल्यानंतर साहिल खान क्या कहना चाहेंगे? आपको गिरफ्तार कर लिया गया। साहिल आपको गिरफ्तार कर लिया गया। I believe in judiciary of India.